आज अशी थोडी वेगळी रांगोळी काढलेली आहे मी दारामध्ये. आणि हे बघा, तुळशीजवळ स्वस्तिक काढलेलं होतं, पण माझ्या कार्टूनने ईशाने ते मिटवून टाकलं. नमस्कार मंडळी, जाऊबाई जोरात या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हो, माझ्या ईशाची तब्येत गेल्या 15 दिवसापासून बरी नव्हती. त्यामुळे तिच्या नाकाजवळ पण इन्फेक्शन झालं, तापाचा क्षीण निघालेला आहे तिला, आणि सतत सर्दी, खोकला, ताप, टेम्परेचर काही कमी होईना. अशा ह्याच्यात 15 दिवस गेले आमचे. आता 30 तारखेला आमच्या ईशाचा बड्डे आहे. आमच्या ईशाचा पहिला बड्डे आहे 30 जुलैला. तर कालपासून आम्ही तिच्या बड्डेची तयारी सुरू केलेली आहे. काल आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि शॉपिंगला आम्ही काय काय घेतलं हे तुम्हाला आम्ही नक्की शेअर करू. हे बघ ईशा हे बघ. आज श्रावण सोमवार आहे. श्रावण सोमवार निमित्त आजच्या व्लॉगमध्ये आम्ही सकाळपासून काय काय केलं, मुलांना टिफिनमध्ये काय काय दिलं, हे सगळं आज तुमच्याशी आम्ही शेअर करू. तर नक्की व्लॉग बघा आणि आमच्यासोबत राहा. श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या श्रावणाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे पहिला श्रावण सोमवार. आज मी तुम्हाला आमच्या घरचा नवीन फॅमिली मेंबर दाखवते. हे गेट याच्यासाठी लावलेलं आहे की तो आतमध्ये येते म्हणून. हा बघा, अरे बुलेट, त्याचं नाव बुलेट ठेवलं आहे पोरांनी. बुलेट बुलेट. काय रे, पराठा नाही आवडला? हां, पराठा टाकला तर खाल्ला नाही त्यांनी. हां, आता बघा याला बिस्किट आणि तोच दिली का पटापट खातो तो. घे. काय झालं बुलेट? त्याला नुसतं बिस्किट तोच असंच पाहिजे. मिस्टर त्याच्यासाठी छान हॉटेलमधून वेगवेगळं खायचं घेऊन येते. त्याला छान चीज नान देते. काय रे, पराठा नाही गेला का तुला बुलेट? मी पराठा दाखवते मी तुम्हाला आता. हा इथेच बसला राहते पायपुसणीवरती. त्याला हाकलं तरी तो जात नाही. याच्यासाठी हा पराठा टाकला त्यांनी. तर पराठा टाकल्याबरोबर उठून चालला गेला बघा. बघा छान मस्त तोच बिस्किट कुरुम कुरुम खात आहे. ही त्याची बसायची जागा बेस्ट. इथे माझ्या मिस्टरांची गाडी राहते आणि तो त्यांच्या गाडीच्या चाकाजवळच बसलेला राहते. त्याला हाकलला तरी तो जात नाही. फक्त त्याला शी सू आली की गेटजवळ जाऊन ओरडतं. गेट उघडलं की सरळ बाहेर चालला जातो. नाहीतर या समोरच्या इथे बसला राहतो आणि कोणी घरी नसलं, शांत राहिलं की इथे येऊन बसला राहतो. आज सकाळी मुलांच्या टिफिनसाठी, प्रेरीच्या टिफिनसाठी आज आलूचा पराठा बनवून घेतला. आणि नकुलने आज उपवास केला, त्याच्यासाठी साबुदाणा बनवला. थोडे चिप्स, चकली तळून घेतली. आणि जेवणाऱ्यांसाठी, मिस्टरांसाठी, बाबांसाठी वगैरे मसाले भात बनवलेले आहे. आणि ताक बनवलेलं आहे. आणि आता इथे भगरेचा भात शिजत आहे. हा आता नकुलला शाळेतून आल्यावर जेवायसाठी. माझी देवपूजा झालेली आहे, बघू शकता. आज आपला पहिला श्रावण सोमवार. छान पूजा करून घेतली आणि पांढऱ्या फुलांनी छान सजवून घेतलेलं आहे मी ताट. किती छान दिसत आहे ना. आज श्रावण सोमवार आहे, त्यामुळे सगळ्यांना उपवास असतो. म्हणून मी आज इच्छाला टिफिनमध्ये मेथीचे पराठे दिले. पराठे तिला फार आवडत नाही, पण आज काय करणार,
सगळ्यांना उपवास आहे, त्यामुळे आज तिला मी मेथीचे पराठे दिले. मी पण माझी सर्व कामं लवकर आटपून देवपूजाही करून घेतली. आईंनी मला बेलाची पानं, ताजी पानं आणून दिली. माझ्या मागच्या साईडला बेलाचं झाड आहे. आईंनी तिथून एक बेलाची फांदी तोडून आणून दिली. त्या बेलाची मी 11 पानं महादेवाला वाहली आणि शिवमूठ तांदूळ वाहली. त्याचप्रमाणे आरती करून घेतली. तुम्ही म्हणाल की मी गाऊनवरच दिसत आहे, पण मला यशामुळे मला काही साडी वगैरे घालून काही करता येत नाही, सुचत नाही मला फारसं, ती लहान असल्यामुळे. म्हणून मी ड्रेस किंवा गाऊनवरतीच सध्या व्हिडिओ करते आहे. लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरसुंड वक्र कुंड त्रिनयन आश्रमाचा बाप्पा आहे सध्या. संकटी पावावे निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना. जय देव जय मंगल अशी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे कामना पूर्ती. जय देव धर्म माधवं गोपिका जानकी विनायकं रामचंद्र भजे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम नमः शिवाय. सुखाचं ठेवा बाबा म्हणजे चपट्या चुटक्याला. सुखाचं ठेवा बाबा चपट्या चुटक्याला. जो बाप्पा देवा सुखाचं ठेवा. शंभू शिव शंभू. हातात नाही धरायचं. काही हातातच पाहिजे तिला पकडायला. अशा प्रकारे माझी पूजा आणि आरती आटोपलेली आहे. मध्ये मध्ये यशाचा त्रास देणं सुरूच आहे. बघू शकता खूप काही सजावट नाही केली, मी साधीसुधी पूजा केली. आज उपवास असल्यामुळे थोडे बटाट्याचे चिप्स तळून घेतले आणि शेजारी यशासाठी आणि इच्छासाठी खिचडीचा कुकर लावून घेतला. आणि अर्थातच उपवास आहे तर फराळाचं आज फराळासाठी चिप्स तळले आहे आणि फोडणीचा भगर केला आहे. भगर म्हणजे वरे, कोणी याला वरई म्हणते, आमच्या नागपूरकडे आम्ही भगर म्हणतो. या फराळाचं करायला फोडणीचा भगर आणि चिप्स, छोटासा हिरवा मिरचा. आज बरं वाटत नसल्यामुळे मी स्वयंपाक लवकर करून नैवेद्याची तयारी करून घेतली आणि दवाखान्यात गेले. मला दुपारून अचानक खूप थंडी वाजून ताप आला आणि खूप घसा दुखून आला. त्यामुळे मी लगेच स्वयंपाक आटपून हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये आली आहे. ते बघू शकता मी दवाखान्यामध्ये आणि आमच्यासमोर पेशंट बसलेले आहेत. नुकतीच दवाखान्यातून आली आहे मी. मला खूप जबरदस्त व्हायरल इन्फेक्शन झालं. खूप ताप, घसा, खोकला झालेला आहे. देवाचं नैवेद्य पाणी आटकलेलं आहे. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.